आपला ड्रायव्हर सध्या चेंज झालेला आहे आणि त्याचे लुक त्याचे पाय ए तुझी हाईट किती आहे? 6'2". 6'2". तू म्हणून थांबला मला वाटलं शूट झाल्यामुळे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ब्लॉगची सुरुवात होते डहाणू खाडीपासनं. हा डहाणूचा ब्रिज आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5:05. म्हणजे आम्हाला निघायचं आहे आता महालक्ष्मी गडासाठी. आणि आता चालू मी हृदयकडे. हृदयकडून सगळ्या बाईक्स वगैरे ठेवणार आहेत आणि कार घेऊन तिकडनं हृदयकडनं जाणार आहेत आम्ही महालक्ष्मीला. तर सगळी टीम तर तिकडे जमा झालेली आहे. फक्त मी लेट थोडासा झालेला आहे. तर लवकरात लवकर जातो तिकडे आणि मग आपण तिकडेच भेटूया. काका बाय बाय. हृदय जोशी आरामात चला. आपण आरामात ओटीपी द्या बरं. 000 ओटीपी दे. साहब जरा रेडिओ लगाव ना. अरे फायनली आपण मेन गेट वरती पोहोचलेले आहेत. 5:20च्या दरम्यान निघालेले आम्ही आणि आता 6 वाजायला काहीतरी 5 मिनिटं बाकी आहेत आणि पोहोचल्यात फायनली. कोणीच मिळत नाही गडावरती जायला. आम्ही 5 जण आहेत सकाळ सकाळी आणि हेच ते वातावरण असते ज्याच्यामध्ये मजा येते. हा डोकेश भाई आपल्या सोबत खालतून आलाय. मला तरी माणसांपेक्षा हे डोकेश भाऊ थोडेसे प्रामाणिक वाटतात. शेकंड काही मिळत नाही खायला. थांब आपण वरती गेल्यावर खाऊ. शेकंड गाईज अचानकपणे 100 की नोट मिल गई हमको. बाजूला पडलेली होती. असंच कोणीतरी उचलली असती म्हटलं आपणच उचलू. आणि इकडे आपले डोगेश भाऊ वगैरे सगळे आहेत. अरे मी आहे ना डोगेश, मला खायला दे. तू नाही रे, आपल्या सोबत आलाय बघ ना एक डोगेश. मीच आहे ना तर तुमच्यासोबत. त्याला खावायचं. तू डोगेश आहेस, तू कुत्रा आहेस का? त्यालाच काहीतरी बिस्किट वगैरे घेऊ आणि त्यालाच देऊ. तो खालून आपल्यासोबत चालत आहे. अच्छा लगता है. मौसम कैसा आहे? मौसम सुहाना है. रिप्लाय आपण तुम्ही मला फक्त मोटिवेशनल स्पीच देताना बघितलं असेल, पण आपली डेली रुटीन काय असते, डेलीची लाईफ कशी आपण जगतो. आणि तुम्ही दरवेळेस मला रील्समध्ये बघत असतील की मोटिवेशनल स्पीच देतो वगैरे, इमोशनल स्पीच देतो. ते तर एक कॅरेक्टरचा भाग झाला. हे आपलं मेन कॅरेक्टर आपण इकडे प्ले करतो आहे आणि ते आपलं एक बेसिकली एक बोलतात ना सेकंड कॅरेक्टर, त्या टाईपचं ते असते की त्याच्यामधून मुलांना मोटिवेशन वगैरे भेटावं. आता भरपूर थकलेले आहेत. आपलं बाकीचे शब्द आपण रिटर्न नंतर मोटिवेशन देऊ. गाईज इकडे आपला कॅमेरा सेटअप झालेला आहे आणि इथे मस्त महालक्ष्मी आईचा डोंगर आहे. हा आपल्या बॅक साईडला फ्रेमला येणार आहेत आणि बेसिकली आपण इथून चालत जाणार आहेत. आणि मग बघा तुम्ही रिझल्ट आपल्या रीलवरती. तू म्हणून थांबला. मला वाटलं शूट झाल्या म्हणून भाई थांबलाय. फुल घ्या त्याचा फोटो. थँक्यू सो मच. एकटाच आलाय? चालेल. असं का? कुठे? मंदिराकडे का? असं ठीक आहे. येतो आम्ही मागू. चल बाय. हृदय अरे पडलास नुसताच वांदे होतील. आपल्याला गाडी घेऊन रिटर्न जायचं आहे. मार उडी मार. मग तुझ्या पप्पांना व्हिडिओ दाखवतो. थांब. मी समय राणाचा डायलॉग मारलाय का आता. ते लोक मला समय राणा नाही समय किराणा सांगत आहे. केशव झा. दादा टोपी दे. कॅमेरा चालू आहे उधर. किसको पहनानी है टोपी? कोणाला घालायची टोपी? अरे मीच घालणार आहे. कशाला दाखव. 2 मिनिटं दाखव. कशाला मारीन एक कानफडी दे. एकच मारीन ना असं डायरेक्ट. गाईज फायनली आपण महालक्ष्मी इकडे अरे टोपी राहिली. तर गाईज तर आता सीन असं आहे की आम्ही आलेलो आहे इकडे महालक्ष्मीच्या डोंगरात. तर आपण बघू कोण कोण आहे. तुम्ही कॅमेऱ्याच्या मागचे कलाकार पाहिले असेल, पण हा कलाकार तुम्ही नाही. अरे बस भाई नाही. माझी मराठी थोडी वीक आहे. आणि हा खडा रे नाही कोण आहे. हा कोणतरी आहे. तो माझ्या डुप्लिकेट आहे. पर काय नाही, आपण क्रिएट करत राहू. त्यापर्यंत सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह पाटील ब्लॉग्स. तुम्हाला भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. क्या खाणे काय? बिस्किट खायचे. बिस्किट काय खायचे? बिस्किट आपण घेऊ. चल लगेच लवकर. कमन लवकर आहे. पाटील दादा थांब.
दादा तू आपला इकडे? भाई हा कुठे पण चालू होऊन जातो. कुठे दादा तू इकडे आज? हा कॅमेरा थोडासा ओळखीचा वाटतोय. कुठून घेतला तुम्ही? हो, आहे माझ्या मित्राचा आहे. मित्रच आहे. हो. जरा दाखवा बरं. हा. बंद करू का? नाही ब्लॉग चालू आहे. असं का? हा. नाही त्याच्यामध्ये माझ्या थोड्याशा क्लिप्स दिसल्या होत्या ना, म्हणून मला वाटलं. अरे ते तुम्हाला दिला होता ना मी भाड्यावर त्या दिवशी. अहो नाही, माझा पण असा कॅमेरा आहे, तो चोरी झालेला आहे. अच्छा. पण भेटत मिळत नाही. पण त्या चोराला पकडला ना, मी कुत्र्यासारखा मारणार आहे. अच्छा, कुठे चोरी झालेला? भाईंदरला का? भाईंदरला झालेला. अच्छा, काय माहिती. इकडे बघा. काय? थांब एक मिनिट ए थांब. ए पकड त्याला पकड. गाईज फायनली आपण खालती उतरलेले आहेत आणि चढताना तर खूप त्रास वाटला. मध्ये मध्ये ब्रेक घेतले 3-4 आपण. पण येताना आपण कंटिन्यू आले पण वरती चढलेले त्याचे पाय आता दुखायला लागल्यात. हो आतमध्ये वगैरे कसं घेतलंय पोट हलव. पप्पांवर गेलाय. पाय बघ. राइट में जाके आगे ले. फर्स्ट गियर डाल ऊपर खींच के. क्लच दबा. क्लच दाब. दबाय, बस ओके. हो गया. आपला ड्रायव्हर सध्या चेंज झालेला आहे आणि त्याचे लुक त्याचे पाय बघ. तुझी हाईट किती आहे? 6'2". 6'2". गाईज आपण गडावरून फायनली उतरलेले आहेत आणि आता जाऊ आणि थोडीशी पेट पूजा करू, कारण की सगळ्यांच्या पोटात पण दुखायला लागलं आहे आणि भूक पण लागलेली आहे. कारण की सकाळी कोणीच खाऊन निघालेलं मिळत नाही, फक्त चहा पिलेला आम्ही थोडासा आणि तसेच निघाले आहेत. कारण की सगळेजण सकाळी 3:30 वाजता उठलास ना? रात्री झोपलाच नाही का रे? म्हणजे झोपलेत नाही, मी तरी थोडा आराम केलाय. आणि हृदय, मम्मीने काय जेवण बनवलंय? हो. ओके. आता हा तिसरा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. हृदयनी चालवलं जाताना येताना घेतलेलं सुजल भाऊनी आणि आता पाटील भाऊनी घेतलंय. मजा येते. आता जाऊ घरी. आय थिंक हृदयच्या मम्मीने काहीतरी बनवलंय वाटतं आपलं. अरे हा आपलं घर आलेलं आहे. ओके. स्कूटीवाला डोकराला जाऊन घुसेल तो. अरे त्या बाबानं तो डोकरा बोलतो तो. एकदा हृदयचं कोणी आलं ना तर इकडे येऊन जा. हे आपल्या हृदयचं घर आहे. गाईज फायनली आलेलेच आपण हृदयच्या घरी आणि मम्मी पप्पा कामावर गेलेले. आणि मी काय बोलतो पार्थ, आज आपल्याला गाईज फायनली आपण आलेले आहेत आणि हृदयच्या मम्मीनी बनवून ठेवलेलं होतं डाळ भात, बटाट्याची भाजी वगैरे. आज आपण बनलेले आहेत सौरव जोशीच्या स्टाईल मध्ये थोडीशी ब्लॉगिंग चालू केलेली आहे. तो गाइस हम लोग ना खाना खा रहे. दोपहर का बड़ी मम्मी ने खाना बनाया है तो हम दाल लेके खा रहे हैं. कुणाली सोया है वो देखो ऊपर. वो काला पीयूष है जो ठुकरा पापड़. काला पीयूष. गाईज फायनली आपली सगळी पेटपूजा वगैरे झालेली आहे आणि सगळेजण झोपलेले आहेत आणि फक्त हृदय आणि मी आम्ही दोघंजण जागे आहेत. का तर आमचं व्हिडिओ एडिटिंग बाकी होती. एवढे व्हिडिओ बनवल्यात सकाळपासून आणि व्हिडिओ जर एडिट केला नाही, आराम केला तर काय फायदा. स्ट्रगल तर स्ट्रगल, पण आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर स्ट्रगल करायला लागणार आहे म्हणजे आहेच. तर फायनली आता व्हिडिओ एडिट करतोय आणि मी ब्लॉगचा इथेच एंड करतोय. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.